नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 साठी आपण इथं पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र म्हणजे पॉलिटीची सिरीज आपण एक स्टार्ट केलेली आहे, जी की तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये पॉलिटीमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवून देईल. तर याच्या आधीचे 2 सेशन तुम्ही बघितले असतील असं मी इथं कन्सिडर करते. पुस्तकांसंदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज आलेले होते. सो पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल. तुम्हाला काय करायचं आहे, एमपीएससी सेक्शन मध्ये जायचं आहे आणि इथं जाऊन तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये जावा. इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे पुस्तक आपलं दिसून जाईल, पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, जे की परंपरागत वर्णनात्मक परीक्षेसह वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या तयारीसाठी एक उपयुक्त असा संदर्भ आहे, जो तुमच्या पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांसाठी सोबतच तुम्ही जर विद्यापीठीय परीक्षा देत असाल, सेटनेटची परीक्षा देत असाल, जिथं जिथं तुम्हाला हा सब्जेक्ट आहे तिथं तिथं तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडणार आहे. ठीक आहे, ओके. तर पाठीमागचे 2 सेशन्स आपण प्रिलियम बूस्टर म्हणजे प्रिलियम मध्ये ज्याच्यावरती तुम्हाला डेफिनेटली क्वेश्चन दिसतील असेच टॉपिक आपण इथं कव्हर करतोय. पहिल्या टॉपिक मध्ये आपण भारताच्या राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये अभ्यासली अतिशय सुंदर पद्धतीनं. आजचा आपला टॉपिक आहे भारतीय संविधान तात्विक अधिष्ठान. लक्षात घ्या, तात्विक अधिष्ठान म्हटलं की विद्यार्थ्यांना समजत नाही, पण या तात्विक अधिष्ठाना अंतर्गत जे मुद्दे येतात ते बघितल्यानंतर कळतं की अरे तात्विक अधिष्ठानामध्ये हे सगळं येतं. पण आयोगाचा जो सिलेबस आहे, सिलेबसमध्ये तात्विक अधिष्ठान असा उल्लेख आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे सगळं समजून घ्या. फक्त शब्दांना समानार्थी शब्द वापरले जातात आणि तिथंच आपण फक्त कमी पडतो, अदरवाईज आपला अभ्यास असतोच. लक्षात घ्या, फक्त बदलती परीक्षा पद्धती, बदलती काठिण्य पातळी पाहता थोडस पुस्तकं तुम्ही दर्जेदार वापरा, जेणेकरून तुमचं जे वर्ष आहे ते वर्ष इथं वाया जाणार नाही. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर भारतीय संविधान तात्विक अधिष्ठान, आता याच्यामध्ये नक्की आपल्याला कशाचा अभ्यास करावा लागतो लक्षात घ्या. तर तात्विक अधिष्ठानामध्ये तुम्हाला भारताच्या राज्यघटनेचा सरनामा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्रिॲम्बल म्हणतो, उद्देशपत्रिका म्हणतो, प्रस्तावना म्हणतो. ठीक आहे, याचा डिटेल अभ्यास आपल्याला करावा लागतो. त्याच्यानंतर आपण जो आपला महत्वाचा टॉपिक म्हणतो मूलभूत अधिकार किंवा मूलभूत हक्क, त्याच्यानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आणि मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीमध्ये जे काही समस्या आणि अडथळे आहेत ना, याचा समावेश तात्विक अधिष्ठानामध्ये केला जातो. मूलभूत कर्तव्य पण काही ठिकाणी ऍड केली जातात, पण महत्वाचे तर हे 4 मुद्दे आहेत जे तुम्हाला तात्विक अधिष्ठानांतर्गत काय करायचे आहेत, कव्हर करायचे आहेत. ठीक आहे, आणि तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर काढून बघितले असतील तर या प्रत्येक पॉइंट वरती तुम्हाला क्वेश्चन दिसणार आहे पूर्व परीक्षेमध्ये. तर आता मुख्यसाठी तर तुम्हाला विचारणारच आहेत, पण पूर्वसाठी सुद्धा तुम्हाला इथून क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर स्टार्ट करूया आपण. लक्षात घ्या, बघा आपण समाजात राहतो, बरोबर, समाजात राहतो. मग हा जो समाज आहे या समाजाला एकत्र ठेवायचा आहे, बरोबर, किंवा राजकीय समाजाला एकत्र ठेवायचा आहे, किंवा समाजाचा विकास आहे. आपण भारताच्या राज्यघटनेची वैशिष्ट्य बघितली, बरोबर. इथं समाजवादी धोरणाचा समावेश केलेला आपण बघितला. कशासाठी केला? लोकांच्या विकासासाठी केला, बरोबर. शैक्षणिक विकास असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल. मग या समाजाला जो विकास करायचा आहे त्याच्या विकासाची दिशा निश्चित करणारी मुख्य व्यवस्था म्हणजे काय? काय असते मुख्य व्यवस्था? त्या समाजाची चौकट असते. लक्षात घ्या, समाजामध्ये विविध संस्था, लक्षात घ्या, त्यांचे आंतरसंबंध किंवा आंतरसंबंध व्यक्ती आणि संस्थांचे त्यांचे जे संबंध आहेत, ठीक आहे, कशामुळे प्राप्त होतो? या अशा चौकटीमुळे प्राप्त होतो. लक्षात आलं? जे त्यांचे संबंध आहेत त्यांना अर्थ आणि संदर्भ कशामुळे प्राप्त होतो? ही जी चौकट आहे ना, या चौकटीमुळे प्राप्त होतो, बरोबर. आता तुम्ही मला मॅडम ही चौकट म्हणजे नक्की काय? तेच आपण बघतोय. भारताच्या राज्यघटनेची अशी चौकट आहे. राज्यघटनेने सांगितले की हे अशा पद्धतीनं आपल्या देशामध्ये गुण्या गोविंदानं राहायचंय. लक्षात आलं? मग अशी चौकट म्हणजे राज्यघटनेचा सरनामा. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही सरनामा बघा, तर आता ही चौकट म्हणजे काय आहे? तर ही चौकट म्हणजे आपल्या राज्यघटनेचा सरनामा आहे. ठीक आहे, ओके.
प्रत्येक देशाच्या राज्यघटनेत काही निश्चित उद्दिष्ट आणि ध्येय असतात, लक्षात घ्या. त्या ध्येयाचा उद्दिष्टाचा उल्लेख देशाच्या संविधानाच्या सरनाम्यात करण्यात आलेला असतो. म्हणजे सरनामा काय असतो माहिती का? आपल्या घटनेचा आरसा असतो. त्या घटनेमध्ये काय आहे, ठीक आहे, एक सारांश सगळा तुम्हाला कशामध्ये मिळेल? सरनाम्यामध्ये मिळेल. प्रत्येक देशाच्या घटनेला प्रिएम्बल असतं, लक्षात घ्या. सरनामा असतो आणि त्या सरनाम्यामध्ये काय दिलेलं असतं की काय ध्येय आहेत बाबा देशाच्या राज्यघटनेत. काही निश्चित उद्दिष्ट असतात, काही ध्येय असतात. त्या ध्येयांचा उल्लेख तुम्हाला कुठं दिसेल? त्याचा उल्लेख तुम्हाला संविधानाच्या सरनाम्यामध्ये दिसेल. ठीक आहे, ओके, क्लिअर. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. भारतीय घटना निर्माते जे आहेत ना, भारताच्या घटना निर्मात्यांनी ज्या उद्दिष्टांना प्रेरणास्थळी ठेवून उद्दिष्टाची निर्मिती केली, ती उद्दिष्ट साध्य करण्याच्या उद्देशाने आणि संविधानाचा थोडक्यात आशय स्पष्ट करण्याच्या उद्देशाने काय केलेलं आहे? ही जी उद्देश पत्रिका आहे ना, ही उद्देश पत्रिका त्यांनी संविधानाच्या प्रारंभी जोडली. लक्षात आलं? कशासाठी जोडली? मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. घटना निर्माते जे होते, बरोबर, त्या निर्मात्यांनी जी उद्दिष्ट महत्वाची मानली, ज्यांना सेंटरला ठेवलं, जे प्रेरणास्थान होतं, त्या उद्दिष्टांची त्यांनी निर्मिती केली. मग ती उद्दिष्ट त्यांना साध्य करायची होती. ती उद्दिष्ट साध्य करण्याच्या उद्देशाने त्यांनी काय केलं? संविधानाचा थोडक्यात आशय स्पष्ट करण्यासाठी ही जी सगळी उद्दिष्ट आहेत ना, ही सुरुवातीला जोडली. त्यालाच आपण म्हणतो उद्देश पत्रिका, बरोबर. या उद्देश पत्रिकालाच काय म्हटलं जातं? संविधानाचा प्राण म्हटलं जातं किंवा आत्मा म्हटलं जातं. हे विचारले आयोगाने. आपला भारत देश जो आहे तो विविधतेने नटलेला देश आहे. या विविधतेने नटलेल्या भारतीय समाजामध्ये समतेच्या तत्वानुसार राज्यव्यवस्था स्थापन करण्याच्या हेतून काय झाले? घटना निर्मात्यांनी ज्या मुख्य तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. लक्षात आलं की आपला देश कसा आहे? आपला देश विविधतेने नटलेला आहे, लक्षात घ्या. आणि इथं जी लोक राहत आहेत, जो समाज आहे, या समाजामध्ये समतेच्या तत्वानुसार राज्यव्यवस्था स्थापन करायची आहे. ओके, आणि हाच हेतू होता घटनाकारांचा की ज्यांनी अशा मुख्य काही तरतुदी केलेल्या आपल्याला इथं दिसून येतात. लक्षात घ्या. तर साधं सोपं कंटेंट आहे की घटनाकारांच्या मनामध्ये काय होतं, त्यांचे ध्येय काय होती, त्यांची उद्दिष्ट काय होती, हे सगळं आपल्याला कुठून समजतं? प्रिएम्बल मधून समजतं, बरोबर. बघा, हे जी प्रिएम्बल आहे, ही जी प्रस्तावना आहे, ही संविधानाच्या प्रारंभी जोडलेली आहे, बरोबर. लोकशाही गणराज्याची मुद्देसूद मांडणी करणारी प्रास्ताविका सुरुवातीला जोडली आहे. लोकशाहीच्या मूल्यावरती आधारित शासन संरचना सगळ्याच पातळीवर राहील असं नियम तयार करते ही प्रस्तावना. पुन्हा एकदा रिपीट करते. लोकशाहीच्या मूल्यावरती आधारित शासन संरचना सगळ्या पातळीवरती राहील असं नियम कोण तयार करते? ही प्रस्तावना तयार करते. राज्यघटनेमध्ये नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य समाविष्ट केलेली आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाचं शासन सत्तेवर असताना त्यांच्या शासन कारभारात उपयुक्त ठरतील अशी नीती निर्देशक तत्वे भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. ओके, हे सगळं आपल्याला माहिती आहे. फक्त तात्विक अधिष्ठानाअंतर्गत आपल्याला हे सगळं डीप मध्ये अभ्यासावं लागतं. लक्षात आलं? क्लिअर? मग आता इथे तुम्हाला जसं मी बोलले की उद्गार विचारले जाऊ शकतात. डॉक्टर M.V. पायली हे विचारवंत काय म्हणतात? M.V. पायली हे विचारवंत म्हणतात की सरनामा म्हणजे सारांश रूपाने वर्णन केलेली घटनाच होय. ओके, सरनामा म्हणजे सारांश रूपाने वर्णन केलेली घटनाच होय. इतक्या मोजक्या शब्दामध्ये इतके सुंदर श्रेष्ठतम आदर्श विचार M.V. पायली यांनी लिहिलेले आहेत. आपण आन्सर रायटिंग मध्ये हे वापरू शकतो. त्याच्यानंतर बघा, भारतीय नागरिकांना सरनाम्याद्वारे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायाची शाश्वती देण्यात आलेली आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. ठीक आहे. नेहरूजी काय म्हणतात? आता नेहरूजींचा जो उद्दिष्टांचा ठराव आहे तो बऱ्याच वेळा विचारलाय. मग नेहरूजींनी मांडलेला हा जो उद्दिष्टांचा ठराव आहे, या ठरावानुसार सरनाम्याची शब्दरचना करण्यात आली आहे. आणि सन 1976 42वी घटना दुरुस्ती पाठीमागं पण आपण बघितलं. प्रिएम्बल मध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, राष्ट्रीय एकात्मता हे जे शब्द आहेत ऍड करण्यात आले. म्हणजे प्रिएम्बल मध्ये आतापर्यंत फक्त एक वेळाच घटना दुरुस्ती झालेली आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, क्लिअर.
समजलं? नेक्स्ट पॉइंट बघा, जी प्रस्तावना आहे, जी उद्देश पत्रिका आहे, तोंडपाठ पाहिजे. कशासाठी तोंडपाठ पाहिजे? स्कूलमध्ये वगैरे आपण शिकलेलो असतो, सिक्वेन्स विचारला जातो एक्झाम मध्ये. पाठ पाहिजे. आम्ही भारतीय जनता भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, हा सिक्वेन्स आयोगाने पूर्वी विचारलाय. निर्माण करण्याचे प्रतिज्ञापूर्वक ठरवून भारतातील सगळ्या नागरिकांना न्याय, याला मी 1 नंबर देते. कोणकोणते न्याय? सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वातंत्र्य, विचाराचं स्वातंत्र्य, आचाराचं स्वातंत्र्य, समजुती, श्रद्धा, उपासना, हे शब्द आयोग वापरतो. ठीक आहे. काही ठिकाणी पूजा हा शब्द पण वापरलेला आहे. समता, दर्जा आणि संधीची समता, बंधुता, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्रीय ऐक्य, एकात्मता, अखंडता राखणारी बंधुता. त्याच्यानंतर हे जे सगळे पॉइंट्स आहेत ना, हे पॉइंट्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. यांची शाश्वती देण्याचे आमच्या या घटना परिषदेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी ठरवून आम्ही तिचा विचारपूर्वक स्वीकार करत आहोत. हे आहे आपल्या देशाचं घटनेला लावलेलं प्रिएम्बल किंवा प्रस्तावना. ठीक आहे, ओके, क्लिअर. आणि याच्यामधला इच अँड एव्हरी वर्ड आपल्याला इथं डिटेलमध्ये शिकायचा आहे, समजून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्यावरती कितीही अवघड क्वेश्चन येऊ द्या, तुम्हाला तिथं उत्तर वस्तुनिष्ठ तर येतातच येतात, पण आन्सर रायटिंग साठी सुद्धा तिथं तुम्हाला उत्तरं आली पाहिजेत. ओके, नेक्स्ट आपण पुढे बघूया. तर हा जो प्रिएम्बलचा सिक्वेन्स आहे ना, हा सिक्वेन्स तुम्हाला आहे असा व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला इथून कसाही क्वेश्चन येऊ दे, क्वेश्चन आपल्याला तिथं सॉल्व्ह करता आला पाहिजे. नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करूया. बघा, याच्यानंतर आपल्याला आन्सर रायटिंग साठी सरनामा हा जो आपल्या घटनेचा बॅकबोन म्हणू शकतो किंवा आपल्या घटनेची आयडेंटिटी म्हणू शकतो, तर त्याच्यावरती तुम्हाला सरनाम्याचं महत्व विचारलं जाऊ शकतं की आपल्या सरनाम्याचं महत्व काय आहे, इम्पॉर्टन्स काय आहे. तर लक्षात घ्या, काय होतं, सरनाम्यामधून देशाची जी शासन व्यवस्था आहे, बरोबर, म्हणजे संपूर्ण घटना अभ्यासाच्या आधी तुम्हाला सरनाम्यावरून आपल्या देशाच्या शासन व्यवस्थेचं जे स्वरूप आहे ना, ते स्वरूप इथे लक्षात येऊन जातं. ठीक आहे, ओके. हा झाला तुमचा पहिला मुद्दा. आणि हे सेंटेन्स जरी तुम्हाला पूर्वपरीक्षेमध्ये आले, आता राज्यसेवेची तुम्ही पूर्वपरीक्षा देताय, तिथे जर थेरॉटिकल क्वेश्चन अशा पद्धतीने विचारले, म्हणजे 3 लाइनर किंवा 4 लाइनर क्वेश्चन मध्ये जर हे विधान असेल की सरनाम्यातून देशाच्या शासन व्यवस्थेचं स्वरूप लक्षात येतं, तरी सुद्धा आपण गोंधळतो. कारण का? आपण फक्त फॅक्च्युअल मुद्दे केलेले असतात. लक्षात घ्या, मी नेहमी तुम्हाला का म्हणते की चांगली पुस्तकं वापरा, डीप मध्ये स्टडी करा, कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी घ्या. तर याच्यासाठी मध्ये अशी जर विधानं तिथे आले तर आपण कन्फ्युज होऊन जातो, बरोबर. तर लक्षात घ्या, अशा विधानांचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. त्या विधानाचा अर्थ काय होतो, कारण जेव्हा तुम्ही त्याचा अर्थ समजून घ्याल तेव्हा तिथं तुमचं मेन्सचं पण काम होऊन जातं, बरोबर. इन केस जर तुम्हाला क्वेश्चन असाच विचारला की सरनाम्यामधून देशाच्या शासन व्यवस्थेचं स्वरूप लक्षात येतं, चर्चा करा, स्पष्ट करा, तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. ओके, क्लिअर. म्हणून प्रत्येक सेंटेन्स जे असतं ना, ते महत्वाचं असतं. सेकंड बघा, शासनाचे तात्विक आधार सरनाम्यामध्ये स्पष्ट केलेले आहेत. प्रत्येक सेंटेन्स वरती क्वेश्चन बनू शकतो. शासनाचे तात्विक आधार कशामध्ये स्पष्ट केलेत, घटनेच्या कोणत्या भागामध्ये स्पष्ट केलेत, तर सरनाम्यामध्ये स्पष्ट केलेत, बरोबर. आणि याच आधारावरती आपली जी राज्यघटना आहे ना, ती आपली राज्यघटना इथं तयार झालेली आपल्याला दिसून येते. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, नैतिक आणि राजकीय दृष्टिकोनातून पुढचा मुद्दा आहे. नैतिक आणि राजकीय दृष्टिकोनातून सरनामा शासनकर्त्यांची जबाबदारी स्पष्ट करतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नैतिक आणि राजकीय दृष्टिकोनातून सरनामा शासनकर्त्याची जबाबदारी स्पष्ट करतो. स्पष्ट करा. ठीक आहे, हे तुम्हाला सगळं कंटेंट पुस्तकामध्ये मिळून जाईल. पण आता फक्त तुम्ही इथं विधानांचा विचार करा, जे तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट बघा, राज्यघटनेच्या अंमलबजावणीमध्ये सरनामा कशाची भूमिका बजावतो? सरनामा मार्गदर्शकाची भूमिका बजावतो. लक्षात आलं की राज्यघटनेची जी अंमलबजावणी आहे कशा पद्धतीने केली पाहिजे याचं मार्गदर्शन कोण करतं? प्रिएम्बल करतो. ओके, आपल्या देशाची शासन व्यवस्था, राज्याची ध्येय धोरणं, राज्याची कार्य, त्याच्यानंतर नागरिकांचे अधिकार, कर्तव्य, व्यक्ती स्वातंत्र्य इत्यादी गोष्टी ज्या आहेत ना, त्या सारांश रूपाने सांगण्याचं काम कोण करतं? सरनामा करतो. लक्षात आलं.
आपल्या देशाची शासन व्यवस्था, राज्याची ध्येय धोरणं, राज्याची कार्य, नागरिकांचे अधिकार, कर्तव्य, ह्या सगळ्या गोष्टी सारांशपणे सांगण्याचं काम कोण करतं? सरनामा करतं. आता इथं पण मी पॉइंट लिहून देते. शासन व्यवस्था, राज्याची ध्येय धोरणं, कार्य, नागरिकांचे अधिकार, कर्तव्य, स्वातंत्र्य, म्हणजे जे जे काही सरनाम्यामध्ये आहे त्याच्यावरती कशाही पद्धतीने क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो, हे तुम्ही इथे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने सरनाम्याच्या महत्व जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा हे सगळे मुद्दे तिथं तुम्हाला लक्षात राहिले पाहिजेत. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, राज्यघटनेच्या सरनाम्यातील काही संज्ञा, आता ह्या संज्ञा आहेत ना, या संज्ञा खूप महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या. आतापर्यंत फक्त तुम्हाला सिक्वेन्स विचारत होते किंवा कोणत्या संज्ञा आहेत असं विचारत होते. आता पुढे जाऊन काय होतं माहिती का, एखादी संज्ञा आहे, ती संज्ञा तुम्ही किती डीप मध्ये अभ्यासले, तुमची कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी किती आहे, त्याच्यावरती आता क्वेश्चन इथे विचारले जाऊ शकतात. तर त्या संज्ञांचा अर्थ जो आहे ना, तो अर्थ स्पष्ट केला तर राज्यघटना काय आहे आपली हे आपल्याला समजून येतं. पण तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला सरनाम्यामधल्या जेवढ्या काही संज्ञा आहेत ना, त्या सगळ्या संज्ञांचा अर्थ व्यवस्थित समजून घ्यावा लागेल. बरोबर. मग भारतीय राज्यघटनेच्या हा जो सरनामा आहे, आतापर्यंत आपण जे एवढं सगळं एक्सप्लेन केलं, या सरनाम्यावरून कोणत्या बाबी स्पष्ट होतात? ठीक आहे, ओके. हे पण तुम्हाला माहित पाहिजे की कोणत्या बाबी स्पष्ट होतात. पहिली बाब स्पष्ट होते, भारतीय राज्यघटनेचं उगमस्थान काय आहे. ओके, भारतीय राज्यघटनेचं उगमस्थान काय आहे. दुसरी बाब आहे, भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप कसं आहे. तिसरी बाब आहे, राज्यव्यवस्थेचे उद्देश काय आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या सरनाम्यावरून 3 बाबी आपल्याला स्पष्ट होतात. एक तर आपल्या राज्यघटनेचं उगमस्थान काय आहे, दुसरं भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप काय आहे, आणि तिसरं राज्यव्यवस्थेचे उद्देश काय आहे. ठीक आहे, ओके. मग सरनाम्याचं महत्व स्पष्ट करताना सुप्रीम कोर्टानं काय म्हटलंय बघा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सरनाम्याचं महत्व स्पष्ट करताना सुप्रीम कोर्टानं काय म्हटलंय, राज्यघटनेची प्रस्तावना, उद्देश पत्रिका म्हणजे संविधान निर्माण करते किंवा संविधान निर्मात्यांचा आशय स्पष्ट करणारी चावी आहे, असं विधान देऊन हे विधान कोणाचं आहे असंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सुप्रीम कोर्ट काय म्हणतं की राज्यघटनेची ही जी प्रस्तावना आहे, ही जी उद्देश पत्रिका आहे, तर हे काय आहे, संविधान निर्माणकर्त्यांचा आशय स्पष्ट करणारी चावी आहे. लक्षात घ्या, तुम्ही जर याची चावी तुम्हाला नाही मिळाली तर तुम्हाला पुढचं संविधान समजणार नाही, याचा अर्थ असा होतो. लक्षात आलं. तर अशा शब्दामध्ये सुप्रीम कोर्टानं काय केलेलं दिसतं, इथं आपल्याला सरनाम्याचं वर्णन केलेलं दिसतं. ओके, क्लिअर. माझ्या प्रत्येक शब्दाकडे तुम्ही लक्ष द्या, इथून तुम्हाला खूप सारी माहिती मिळून जाईल आणि क्वेश्चन कितीही अवघड येऊ द्या, तिथं तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह होतील. काय बोललं जातं की लॉजिक डेव्हलप करा. लॉजिक डेव्हलप केल्यानंतर तुम्हाला प्रश्न उत्तर येऊन जातील. लक्षात घ्या, लॉजिक डेव्हलप होण्यासाठी पण तेवढा अभ्यास लागतो, हे मात्र विद्यार्थ्यांना कोणी सांगत नाही. ओके, इथं बघा. तर अशा पद्धतीनं ही जी सरनाम्याचं तत्वज्ञान आपण आता शिकणार आहोत ना, त्याच्या आधी मी तुम्हाला इमेज दाखवते. खूप सुंदर अशी डिझाईन. आता ही डिझाईन कोणी बनवली वगैरे असे क्वेश्चन आपल्या एक्झाम मध्ये विचारत नाहीत, करू पण नका. खरं सांगते, रायजादा वगैरे विचारत नाहीत आपल्याला. ठीक आहे. तर इथं तुम्हाला दिलेलं आहे, भारत के लोक, भारत की एक प्रभुत्व संपन्न लोकतंत्रात्मक, हे हिंदीमध्ये आहे. पण हे तुम्हाला जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. इंग्लिश, मराठी, कारण आयोगाची सवय आहे, दोन्ही लँग्वेज मध्ये आयोग तुम्हाला क्वेश्चन देतो. कधी मराठीमध्ये नाही समजलं तर तुम्ही इंग्लिश ट्रान्सलेशन बघू शकता. ओके, पुढचा पॉइंट आपल्याला शिकायचा आहे सरनाम्याचं तत्वज्ञान. आतापर्यंत आपण सरनामा म्हणजे काय, सरनाम्याचं महत्व वगैरे बघितलं. आता आपल्याला सरनाम्याचं तत्वज्ञान शिकायचं आहे. तात्विक अधिष्ठानामधला हा आपला पहिला पॉइंट आहे, जो खूप इम्पॉर्टंट आहे आणि ज्याच्यावरती आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतो. ठीक आहे, ओके. चला, तर नेक्स्ट पार्ट आपण बघत होतो इथं सरनाम्याचं तत्वज्ञान. ठीक आहे, ओके. तर हा जो भाग आहे हा तुमच्या सिलेबसमध्ये डिटेलमध्ये म्हणण्यापेक्षा उल्लेख दिलेला आहे. सो इथून आपल्याला क्वेश्चन बनवू शकतात. कंटिन्यू करूया आपण आपलं सेशन. सरनाम्याच्या तत्वज्ञानामध्ये तुम्हाला जे मुद्दे आहेत किंवा ज्या संज्ञा आहेत ज्या खूप व्यवस्थित समजून घ्यायचे, तर त्याच्यातली पहिली संज्ञा आहे जनता घटनेचा आधार. लक्षात घ्या, प्रिएम्बल पूर्ण मी तुम्हाला इथं वाचून दाखवलेलं आहे किंवा आपण प्रिएम्बलचं PDF इथं बघितलेलं आहे. तर इथं सुरुवातीला काय होतं, आम्ही भारतीय जनता. लक्षात आलं, प्रिएम्बलची सुरुवातच कशी होत आहे,
आम्ही भारतीय जनता. ठीक आहे, या शब्दांनी आपल्या भारताच्या राज्यघटनेचा जो सरनामा आहे त्या सरनाम्याची सुरुवात आहे. मग इथं भारतीय राज्यघटना घटना परिषदेने केलेली आहे. बरोबर, आपल्याला माहिती आहे घटना समितीचे मेंबर्स, मग त्याच्यामध्ये महिला मेंबर्स वगैरे सगळं सगळं काही आपल्याला इथं महत्वाचं आहे जे एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. मग राज्यघटनेची जी निर्मिती आहे घटना परिषदेने केली. बरोबर, तरी सुद्धा या घटना परिषदेला भारतीय जनतेने घटना निर्मितीचे अधिकार दिलेले होते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपली जी घटना बनली, बरोबर, घटना परिषदेनं बनवली. मग घटना परिषदेला हा अधिकार कोणी दिला की आपल्या देशाची घटना तुम्ही तयार करा, म्हणून जनतेनं दिला. लक्षात आलं? तर ही गोष्ट इथे लक्षात ठेवा की जनतेनं हा अधिकार दिलेला होता. त्याच्यामुळं जनता हाच घटनेचा आधार आहे. ओके, किंवा तुम्हाला जर मेन्स मध्ये क्वेश्चन विचारला जनता हाच घटनेचा आधार कसा, तर हे सगळं तुम्हाला तिथं लिहावं लागेल. लक्षात घ्या. तसेच या घटना समितीने वेळोवेळी जनतेची मतं असतील, जनतेच्या इच्छा असतील, सूचना असतील विचारात घेतल्या आणि घटना निर्मिती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, ओके. म्हणजे घटना परिषदेला अधिकार दिला, सो जनतेनं पण इथं घटना परिषदेच्या मेंबर्सनी पण इथं जनतेची मतं, इच्छा, सूचना सगळं विचारात घेतलेलं आपल्याला दिसून येते. ठीक आहे. भारतीय जनता सार्वभौम आहे याचा अर्थ काय? भारतीय जनता सार्वभौम आहे याचा अर्थ असा की भारतीय जनतेने घटना परिषद निर्माण केली. बरोबर, आणि घटना परिषद निर्माण करून त्याच्याद्वारे घटनेची निर्मिती करण्यात आली आणि राज्यघटनेला मान्यता दिली आणि प्रतिज्ञापूर्वक तिचा स्वीकार पण केला. ओके, म्हणून इथे आपण काय म्हणतोय, जनता हाच घटनेचा मुख्य आधार आहे. समजलं? तर हे आपल्याला बरोबर पाहता खूप सोपं वाटतं, पण जेव्हा आपण डिटेल एक्सप्लेनेशन बघतो, व्यवस्थित आपण या सगळ्या गोष्टी शिकतो, तेव्हा इथं थोडंसं आपल्याला जाणवतं की अरे आपण आतापर्यंत फक्त वस्तुनिष्ठसाठी प्रिपरेशन करत होतो, रिटर्न पॅटर्न साठी अशा पद्धतीनं कंटेंट माझं रेडी असलं पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, अंतिम सत्ता जनतेच्या हाती आहे याच्यातून स्पष्ट होतं. आता क्वेश्चन दोन्ही प्रकारे विचारला जाऊ शकतो की अंतिम सत्ता जनतेच्या हाती आहे हे प्रिएम्बल मधून स्पष्ट होतं, तर कशा प्रकारे स्पष्ट होतं? बरोबर, आता इथे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत पण लिहू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते सरनाम्याद्वारे काय स्पष्ट होतं, या घटनेचा आधार जनता आहे. ठीक आहे, आंबेडकर साहेब काय म्हणतात की प्रिएम्बल मधून हे स्पष्ट होतं की या घटनेचा आधार जनता आहे आणि याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले कायदे आणि सत्ता सगळे जनतेस दिलेले आहेत. ओके, तर आंबेडकर साहेबांचं हे मत तुम्हाला व्हॅल्यू ऍडिशन साठी किंवा तुमचं आन्सर इतरांपेक्षा वेगळं दाखवण्यासाठी तुम्ही तिथं ऍड करू शकता. नेक्स्ट बघा, पुढची संज्ञा आहे सार्वभौमत्व. भारत हे सार्वभौम राज्य आहे. बघा लक्षात घ्या, राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये बघताना पण याच्यामधले काही पॉईंट रिपीट झाले होते, लक्षात घ्या. पण इथे थोडंसं आणखी डीप मध्ये आपण घेतोय आणि स्पेसिफिक आपण इथे तत्वज्ञान म्हणून घेतोय. बरोबर, तर भारत हे सार्वभौम राज्य आहे. 15 ऑगस्ट 1947च्या पूर्वीची सिच्युएशन काय होती? 15 ऑगस्ट 1947 भारतावरती कुणाची सत्ता होती? ब्रिटिशांची सत्ता होती. 15 ऑगस्ट 1947ला काय झालं? भारताला स्वातंत्र्य मिळालं, आपल्याला सगळं माहिती. बरोबर, 15 ऑगस्ट 1947 पासून 26 जानेवारी 1950 या कालावधीमध्ये भारत कशाचं राज्य होतं? वसाहतीचं राज्य होतं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हिस्ट्रीमध्ये बऱ्याच गोष्टी आपण ह्या अभ्यासलेला असतो. बरोबर, तर वसाहतीचं राज्य 50 पर्यंत होतं, हे तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, पण झालं काय माहितीये, 26 जानेवारी 1950 पासून भारत हे सार्वभौम राज्य बनलं. त्याच्या आधी कसं होतं? त्याच्या आधी वसाहतीचं राज्य होतं. ठीक आहे, भारत हे स्वतंत्र राष्ट्र असून अंतर्गत व्यवहाराच्या बाबतीत सर्वश्रेष्ठ सार्वभौम राज्य आहे. म्हणजे त्याच्यावरती कुणाचंही प्रेशर नाहीये, सगळे निर्णय स्वतःचे स्वतः भारत घेऊ शकतो इथं. ओके, क्लिअर. बाहेरील कोणत्याही देशाच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नियंत्रणाखाली तो नसणार आहे. तोच अर्थ होतो आता जे मी सांगितलं. अंतर्गत आणि परकीय संबंध प्रस्थापित करण्यास भारत पूर्णपणे स्वतंत्र आहे. ओके, आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. तर याचे अर्थ समजून घ्या. सार्वभौम जेव्हा तुम्ही ही संज्ञा वाचाल तेव्हा तुम्हाला ती संज्ञा 150 शब्दामध्ये एक्सप्लेन करता आली पाहिजे. बरोबर आहे, आपण म्हणतो हे खूप सोपं आहे, मला हे येतं किंवा मला सार्वभौम म्हणजे काय माहिती, पण तुम्हाला हे मुद्दे लिहिता येतात का?
ब्रिटिश राष्ट्रकुल संघाचा भारत सदस्य आहे, बरोबर. याचा अर्थ असा आहे का की ते सार्वभौमत्वाच्या विरोधी आहे किंवा विरोधी नाही, असे विधान विचारले जाऊ शकतात, बरोबर. ब्रिटिश राष्ट्रकुल सार्वभौमत्वाच्या विरोधी नाही म्हणूनच भारत त्याचा सदस्य आहे, लक्षात घ्या. इथं पंडित नेहरू, जसं आपण पाठीमागं आंबेडकर साहेबांचं मत बघितलं, तसं इथं पंडित नेहरूजींचं मत तुम्ही लिहू शकता की भारत ब्रिटिश सम्राटाला आता जबाबदार असणार नाही. लक्षात घ्या, भारत ब्रिटिश सम्राटाला आता जबाबदार असणार नाही. केवळ मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्याकरता भारताने राष्ट्रकुल परिषदेचे सभासत्व स्वीकारले आहे. कशासाठी? मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्याकरता, म्हणून भारताचे सार्वभौमत्व अबाधित आहे. लक्षात आलं? म्हणून इथं आपल्याला भारताचं सार्वभौमत्व अबाधित असलेलं दिसून येतं. ओके, नेक्स्ट बघा, समाजवादी. पुढची संज्ञा आहे समाजवादी. आता भारताची राज्यव्यवस्था समाजवादी असावी असं घटनेमध्ये कुठं आहे? विचार करा. या दृष्टीनं भारतीय राज्यघटनेमध्ये काय झालंय? 42वी घटना दुरुस्ती आठवा, हे पटकन आठवलं पाहिजे आपल्याला. 1976 42वी घटना दुरुस्ती. समाजवादी हा जो नवीन शब्द आहे ना, हा शब्द इथं आपल्याला ऍड केलेला दिसून येतो, बरोबर. लक्षात आलं? समाजवादी हा शब्द ऍड केलेला दिसून येतो. समाजवादाला खाजगी मालकीला प्राधान्य असलेली भांडवलशाही अर्थव्यवस्था मान्य नाही. आता समाजवादी म्हणजे काय? समाजवादाला खाजगी मालकीला प्राधान्य देत नाही समाजवाद, लक्षात घ्या. भांडवलशाही अर्थव्यवस्था मान्य नाही. आपण अर्थशास्त्र भाग 1 मध्ये अर्थव्यवस्थेचे प्रकार बघतो, कमांड इकॉनॉमी असेल, बरोबर आहे, जे काय असेल ते असेल, तर तुम्ही ते लक्षात ठेवा. याच्यातूनच भारताचे आर्थिक आणि सामाजिक धोरण स्पष्ट होते. आता याच्यावरून काय स्पष्ट होतं बघा, ह्या गोष्टी ना थोडस तुम्ही खोलात जावा. तुम्ही समाजवादी ही संज्ञा अभ्यासताय तिथंच सोडून देताय, बरोबर. किंवा 42वी घटना दुरुस्ती 1976 इथपर्यंत आपण अभ्यासलं, पण पुढचे मुद्दे लक्षात घ्या की बाबा हे समाजवाद का आहे, खाजगी मालकीला प्राधान्य असतं का, मग जर असत नसेल तर हे कशासाठी आहे बाबा. तर याच्यामधून भारताचं आर्थिक आणि सामाजिक धोरण जे आहे ते स्पष्ट होतं, लक्षात घ्या. म्हणजे प्रिॲम्बल मधून किती साऱ्या गोष्टी स्पष्ट होतात. उत्पादनाची साधने आणि जे वितरण आहे, ओके, याच्यावरती सामाजिक मालकी आणि नियंत्रण असणारी समाजवादी राज्यव्यवस्था भारताने स्वीकारली. म्हणजे घटना निर्मिती करणारे लोक किती हुशार होते बघा. क्लिअर? की तुम्हाला प्रिॲम्बल मधून एवढं सगळं कळते, अजून तर तुम्ही घटना पुढची वाचलेली पण नाही. इतक्या साऱ्या गोष्टी प्रिॲम्बल मधून स्पष्ट होतात. ओके, क्लिअर? त्याच्यानंतर पुढची संज्ञा आहे धर्मनिरपेक्ष. आपल्या राज्यघटनेचं एक ठळक वैशिष्ट्य म्हणून ही संज्ञा आपण पूर्वी पण बघितली, अजून आपण इथे रिपीट करूया म्हणजे तुमच्या लक्षात राहून जाईल. सगळे धर्म समान आहेत, कोणत्याही धर्माला स्पेसिफिक प्रेफरन्स राहणार नाही, कोणत्याही धर्माला प्रोत्साहन दिलं जाणार नाही, सगळ्या धर्मांना समान. 76ची राज्य घटना दुरुस्ती, 42वी घटना दुरुस्ती धर्मनिरपेक्ष तत्वाचा समावेश केला राज्यघटने सरनाम्यामध्ये, बरोबर. भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य, हे आपण सगळं पाठीमागं बघितले. धर्माधिष्ठित, धर्म ही व्यक्तिगत बाब आहे, त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकाला त्यांचा कुठलाही धर्म स्वीकारण्याचं, आचार, उपासना, पूजा सगळं करता येतं. इथं तुम्हाला जो हवा तो धर्म तुम्ही स्वीकारू शकता, बरोबर. शांततेने धर्माचा प्रचार प्रसार करता येईल, फक्त जबरदस्ती नाही करता येत, लक्षात घ्या. कोणत्याही व्यक्तीवरती तुम्ही जबरदस्ती नाही करू शकत की तुम्ही हा धर्म स्वीकारलाच पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर? तर हे पाठीमागे झाले, त्याच्यामुळे मी थोडंसं फास्ट घेते. आणि शेवटचा मुद्दा फक्त इथं आपण घेऊया की धर्मनिरपेक्ष इच्छा नसताना दुसऱ्यावरती जबरदस्तीनं धर्म लादता येणार नाही किंवा सक्तीनं धर्मांतर पण करता येणार नाही. भारतीय संघराज्यात कोणत्याही धर्माला राज्याश्रय दिलेला नाही. राज्यघटनेनं कोणतंही एक धर्म राष्ट्रीय धर्म म्हणून पण स्वीकारलेला नाही. ओके, क्लिअर? तर या गोष्टी तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढची संज्ञा आहे प्रजासत्ताक किंवा लोकशाही. बघा, प्रजा म्हणजे काय? प्रजा म्हणजे जनता. ठीक आहे, प्रजा म्हणजे जनता. सरनाम्यामध्ये वापरण्यात आलेला प्रजासत्ताक लोकशाही हा जो शब्द आहे हा कसा आहे? अर्थपूर्ण आहे. लोकशाही शासनामध्ये देशातील नागरिकांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या सहभागी होता येत असतं. लक्षात आलं? प्रजासत्ताक लोकशाही म्हणजे काय? तर इथं प्रजा म्हणजे जनता, प्रजासत्ताक प्रजेची सत्ता, बरोबर.
तर इथं का वापरलाय, अर्थपूर्ण आहे. बरोबर, इथं नागरिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शासनामध्ये सहभागी होता येतं. भारतीय प्रजासत्ताकात जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीच्या मार्फत राज्यकारभार चालतो. हे आपण पाठीमागं पण बघितलंय. राज्यघटनेमध्ये आवश्यक बदल, घटना दुरुस्ती सुद्धा जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीद्वारेच होते. ओके, क्लिअर. प्रजासत्ताकात लोकशाहीमध्ये अंतिम सत्ता पण कुणाकडे असते, जनतेकडेच असते. सगळं जनतेच्या हातात आहे, लक्षात घ्या. जनतेची पॉवर इथं खूप मोठी आहे, हे आपल्याला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं. जस्ट एक मिनिट थांबा. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पुढचा मुद्दा आहे आपला की भारतामध्ये एका व्यक्तीकडं किंवा काही व्यक्तीचं मंडळ सार्वभौम आहे का नाही. खऱ्या अर्थानं जनता सार्वभौम आहे. बरोबर, पण इथं काय माहिती का, प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार जनतेला आहे. बरोबर, कार्यक्षम प्रतिनिधी अगर शासन यांना परत बोलविण्याचा अधिकार मात्र जनतेला नाही. हे मात्र तुम्हाला इथे लक्षात ठेवावं लागेल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. निवडून देण्याचा अधिकार आहे पण परत बोलवण्याचा अधिकार नाही. पण तरी सुद्धा इथं जनतेचे प्रातिनिधिक शासन हे सार्वभौम आहे. सेंटेन्स लक्षात ठेवा, जनतेचे प्रातिनिधिक शासन जे आहे ना हे सार्वभौम आहे. ओके, क्लिअर. म्हणजे पर्यायाने काय माहिती का, पर्यायाने जनता सार्वभौम असलेले भारत हे प्रजासत्ताक राज्य आहे. विधाने बरोबर विधाने ओळखा. थेरॉटिकल क्वेश्चन. जनतेचे प्रातिनिधिक शासन असलेले जनतेचे प्रातिनिधिक शासन सार्वभौम आहे. दुसरं विधान, जनता सार्वभौम असलेले भारत हे प्रजासत्ताक राज्य आहे. खूप सोपं वाटतं पण एक्झाम मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. जनतेच्या इच्छेने राज्याचा कारभार चालतो. जनता आपल्या इच्छा कुणाच्या द्वारे व्यक्त करते, प्रतिनिधींच्या द्वारे. बरोबर, म्हणून देशातली अंतिम सत्ता कुणाकडे आहे, जनतेकडेच आहे हे आपण इथं म्हणू शकतो. आणि अशाच प्रकारे आन्सर रायटिंग करायचं असतं. आपले मुद्दे तिथं प्रूफ द्यायचा असतो की हे असं आहे म्हणून असं आहे. लक्षात आलं, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, गणराज्य. पुढची संज्ञा आहे प्रिॲम्बल मधली गणराज्य. भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये प्रजासत्ताक आणि गणराज्य ही तत्व एका अर्थाने वापरलेत का, नाही. लक्षात घ्या, गणराज्य म्हणजे राजा नसलेलं राज्य. सोप्या शब्दामध्ये तुम्हाला इथं सांगते मी, गणराज्य म्हणजे राजा नसलेलं राज्य. लोकशाही राज्य व्यवस्थेत राज्यप्रमुख किंवा राष्ट्रप्रमुख कसा असतो, लोकनियुक्त असतो. बरोबर, त्याच्यामुळं इंग्लंड हे प्रजासत्ताक राज्य आहे पण गणराज्य आहे का, नाही. कारण तिथला राज्यप्रमुख अथवा राष्ट्रप्रमुखाची निवड वंश परंपरेच्या तत्वानुसार होऊन आपलं पद धारण करतो, राजा किंवा राणी असू द्या. गणराज्यातील सर्वोच्च शासन प्रमुख हा कसा असतो, लोकनियुक्त असतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथं तुम्हाला इंग्लंड बरोबर कंपेअर करून आयोग क्वेश्चन विचारू शकतो. पुन्हा आपण म्हणतो की अरे हे कुठल्याच पुस्तकामध्ये दिलेलं नाहीये, आउट ऑफ सिलेबस आयोगाने क्वेश्चन विचारला. असं काही नसतं, आउट ऑफ सिलेबस आयोग विचारतच नाही. आपण तेवढ्या डेप्थ मध्ये अभ्यास करत नाही म्हणून आपल्याला ते आउट ऑफ सिलेबस वाटतं. ओके, क्लिअर. चला मग आता इथं बघा, भारतातील राष्ट्रपती पद हे सर्वश्रेष्ठ पद आहे. बरोबर, मानाचं पद आहे. भारतामध्ये राष्ट्रपतीची निवड कोण करतात, अप्रत्यक्षरित्या मतदानाद्वारे केली जाते. मग ही निवड जी असते स्पेसिफिक टाइम साठी असते. जस्ट एक मिनिट, 5 वर्षासाठी असते. बरोबर, म्हणजे भारताने गणराज्य शासन व्यवस्था स्वीकारली. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कशावरून सांगू शकता तुम्ही, हे पॉइंट बघा तुम्ही. बरोबर, भारताने गणराज्य शासन व्यवस्था स्वीकारली. लक्षात आलं, क्लिअर. प्रत्येक गणराज्यामध्ये आता हे विधान बघा, अशीच विधान आयोग विचारतं. प्रत्येक गणराज्यामध्ये प्रजासत्ताक शासन असतेच असं नाही. हे विधान समजून घ्यायसाठी पाठीमागचं जे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं ते कळणं फार महत्वाचं आहे. बरोबर, आता याचं एक्झाम्पल पण द्या. जेव्हा तुम्ही आन्सर रायटिंग करता ना, एक्झाम्पल द्या. चीन या देशामध्ये गणराज्य आहे पण तिथे लोकतंत्राचं शासन आहे का, नाही. अभाव आहे लोकतंत्र शासनाचा. म्हणून आपण म्हणू शकतो की प्रत्येक गणराज्यामध्ये प्रजासत्ताक शासन असेल असंच नाही. ठीक आहे. भारतामध्ये मात्र राज्यघटनेनुसार गणतंत्र प्रजासत्ताकाची निर्मिती केलेली आहे. म्हणजेच काय, राष्ट्रपती या सर्वश्रेष्ठ पदाची निर्मिती करण्यात आली. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. गणराज्य
आतापर्यंत धर्मनिरपेक्ष, लोकशाही हे सगळे सोपे मुद्दे होते. पण इथं जे मी एक्सप्लेनेशन तुम्हाला देते की प्रत्येक गणराज्यात प्रजासत्ताक शासन असतेच असं नाही, एक्सप्लेन करा. ओके, क्लिअर? तर खूप व्यवस्थित अभ्यास करा, खूप चांगले मार्क्स पडतात, लक्षात घ्या. पुढचा पॉइंट आपण बघूया, न्याय. पुढची संज्ञा आहे न्याय, जस्टिस. बघा, जास्तीत जास्त लोकांचं अधिकाधिक कल्याण, बहुजन हिताय बहुजन सुखाय, हित साधणं हे गणराज्याचं ध्येय आहे. म्हणून इथं गणराज्य स्वीकारले ना आपल्याकडं. मानवी व्यवहारामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय तिन्ही क्षेत्रामध्ये न्यायाची निर्मिती करणं हे शासन व्यवस्थेचं उद्दिष्ट राहील. बरोबर? मग त्याच्यासाठी राज्यघटनेमध्ये अनेक नोंदी घटना निर्मात्यांनी केले. फक्त प्रिएम्बल मध्ये देऊन चालेल का? नाही, घटनेमध्ये त्या नोंदी कराव्या लागतील आणि केलेल्या पण आहेत. ओके, न्याय हा राज्यघटनेचा आत्मा आहे, लक्षात घ्या. न्याय हा राज्यघटनेचा आत्मा आहे. न्यायाचा अर्थ काय? व्यक्तीच्या वर्तणुकीचा समाज हिताशी मेळ बसवणं. बरोबर? न्यायाचा उद्देश काय असतो? समाजाचं जास्तीत जास्त कल्याण करणं. आणि असा न्याय सामाजिक, आर्थिक, राजकीय जीवनात प्रस्थापित केल्याशिवाय व्यक्तीची किंवा समाजवादी प्रगती, उन्नती होईल का? नाही होणार जर तुम्ही न्याय देत नसाल तर. बरोबर? म्हणजे आपली जी राज्यघटना आहे ना, आपल्या राज्यघटनेनं समान न्याय प्रस्थापित करण्यावर खूप जास्त भर दिलाय. आणि प्रिएम्बल मध्ये तुम्हाला 3 प्रकारचे न्याय पण मिळतात, ते विचारले पण आहेत. पण आपल्याला थेरॉटिकल, फक्त वस्तुनिष्ठ नाही करायचं, आन्सर रायटिंगच्या दृष्टिकोनातून करायचं आहे. मग आपल्याला प्रिएम्बल मध्ये सामाजिक न्यायाचा उल्लेख आहे. सामाजिक न्याय म्हणजे काय? सामाजिक न्यायाच्या आधारावरती व्यक्ती व्यक्तीमध्ये भेदभाव होऊ शकतो का? नाही होऊ शकत. व्यक्ती व्यक्तीमध्ये भेदभाव न करता स्वतःचा विकास करण्यासाठी समान संधी उपलब्ध करून देणे म्हणजेच सामाजिक न्याय. बरोबर? आर्थिक न्यायाचा उल्लेख आहे प्रिएम्बल मध्ये. आर्थिक न्याय म्हणजे काय? जीवन जगण्या इतपत उत्पन्नाची साधनं उपलब्ध करून देणे म्हणजे आर्थिक न्याय. बरोबर? राजकीय न्याय म्हणजे काय? राज्य कारभारात सहभागाची समान संधी उपलब्ध करून देणे म्हणजे राजकीय न्याय. बरोबर? तर साध्या सिंपल डेफिनेशन आहेत, पण एक्झाम मध्ये कन्फ्युज होऊ शकता. मग समाजामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये न्याय प्रस्थापित करण्याकरता सरनाम्यामध्ये ह्या तरतुदी केलेत, लक्षात घ्या. बरोबर? तरतुदी करणं फार महत्वाचं आहे. ओके, क्लिअर? म्हणून न्याय ही संज्ञा जी आहे ना, ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पुढची संज्ञा आहे स्वातंत्र्य. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही सगळं देताय पण स्वातंत्र्यच तुम्ही देत नाहीत. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाला पोषक परिस्थिती निर्माण करणं हे स्वातंत्र्याचा अर्थ आहे. बरोबर? मग जी आपल्या भारताची राज्यघटना आहे, राज्यघटनेची उद्देशपत्रिका आहे, उद्देशपत्रिकेच्या तर इथे जर बघितलं तर 3ऱ्या भागामध्ये राज्य व्यवस्थेचा उद्देश स्पष्ट केलेला आहे. सरनाम्यातील तत्वज्ञानामध्ये 4 उद्दिष्ट दिलेली आहेत. बरोबर? सरनाम्याच्या तत्वज्ञानामध्ये 4 उद्दिष्ट दिले, त्याच्यापैकी एक उद्दिष्ट आहे स्वातंत्र्य. सगळ्या नागरिकांना विचार, अभिव्यक्ती, विश्वास, उपासना, श्रद्धा याच्या बाबतीत स्वातंत्र्य प्राप्त व्हावं हे राज्यघटनेचं आणि शासन प्रणालीचं उद्दिष्ट आहे. ओके, क्लिअर? असं संविधानाच्या प्रिएम्बल मध्ये नमूद पण केलेलं आहे. आणि उद्देश पत्रिकेमध्ये अभिप्रेत असलेलं स्वातंत्र्य कुठं अभ्यासतो आपण? मूलभूत अधिकारामध्ये साकार केलेले दिसून येतं. काल मी उल्लेख केला होता की आर्टिकल 19(6) स्वातंत्र्य. बरोबर? ओके, क्लिअर? म्हणून ही संज्ञा सुद्धा आपल्याला इथे इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये उच्चार, विचार, भाषा, वास्तव, लेखन, संस्था, संघटना, धर्मसंस्था सगळ्या स्वातंत्र्याचा समावेश होतो. पण इथं काही न्याय्य बंधनं पण घातलेली आहेत, हे मात्र विसरू नका. कारण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, तर गैरवर्तनावरती बंधन घालणं स्वातंत्र्याचा एक भाग आहे, हे इथं आपल्याला लक्षात ठेवायचंय. ओके, क्लिअर? चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. समता. आता समता म्हणजे सारखेपण आहे का? नाही. समता म्हणजे मानवानं निर्माण केलेली जी विषमता आहे ना, ती विषमता नष्ट करायची. सगळ्या नागरिकांना समान विकास होण्यासाठी समान संधी द्यायची. बरोबर? जर साचेबंदपणा असेल तर विकासाला खीळ बसते. सगळ्या नागरिकांना व्यक्तिमत्व विकासाची संधी देणं, जाती, वंश, धर्म, संपत्ती याच्या आधारावर भेदभाव करायचा नाही. बरोबर? स्वतःचं कर्तृत्व आहे, आपल्या कर्तृत्वानुसार काम करण्यास वाव मिळायला हवा. समान कामासाठी समान वेतन हवं. देशातील सगळ्या नागरिकांना कायद्यापुढे समान पाहिजेत. व्यक्तीला समतेनुसार संधी मिळाली तरच
स्वातंत्र्य जे मिळाले ना त्याचा उपभोग घेता येतं, अदरवाईज स्वातंत्र्याचा काहीच उपयोग होत नाही. लक्षात आलं? तर समता ही संज्ञा सोपी आहे. नेक्स्ट आहे बंधुत्व. अखंडप्राय देश आहे आपला, विविध जाती, धर्म, भाषा, भिन्न प्रांत असलेल्या एकाच देशामध्ये एवढी सगळी लोक राहत आहेत, बरोबर. त्यांच्यामध्ये एकतेची भावना निर्माण करणं आणि ती टिकवून ठेवणं खूप महत्वाचं आहे. आता बऱ्याच गोष्टी घडत आहेत, आपण विषयांतर नको करायला, पण घटनाकारांनी या भावनेतून सरनाम्यामध्ये बंधुता हे तत्व समाविष्ट केलेलं आहे. अस्पृश्यासारखा जो कलंक आहे तो सुद्धा राज्यघटनेने कायदेशीररित्या धुवून टाकलाय. लक्षात आलं? राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता 1976 42वी घटना दुरुस्ती. इथे काय झालं, सरनाम्यामध्ये राष्ट्राचे ऐक्य ऐवजी राष्ट्रीय एकात्मता अखंडता नवीन शब्द योजना करण्यात आली. फक्त इथं उलट दिलं जातं, एकात्मता अखंडता ऐवजी राष्ट्राचं ऐक्य शफल करून दिलं जातं. ठीक आहे, लक्षात ठेवा. एकात्मता या शब्दामुळे राष्ट्रीय ऐक्याच्या भावनेला काय झालाय, अधिक अर्थ प्राप्त झालाय. लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठा प्राप्त झाली. लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वाभिमानाची भावना इथं निर्माण झालेली दिसून येते. पण ही राष्ट्रीय एकात्मता राखण्यासाठी खूप मोठं इथं स्ट्रगल आपल्या देशाला करावा लागतो. व्यक्तीला राज्यामध्ये जितकी अधिक प्रतिष्ठा तितक्या प्रमाणात नागरिक या नात्याने देशाबद्दलची त्याची आस्था वाढते. राष्ट्रीय संरक्षण इथं मिळतं. ठीक आहे, म्हणून राष्ट्रीय एकात्मतेवरती आपल्या प्रिएम्बल मध्ये जास्त भर दिलेला आपल्याला दिसून येतो. बघा, राष्ट्रीय एकात्मता मी थोडंसं फास्ट घेतलंय आन्सर रायटिंगच्या उद्देशाने. आणखी आपण पुढे सेशन घेऊया, पण मेन्स मध्ये प्रिलियम मध्ये या मुद्द्यावरती तुम्हाला क्वेश्चन बनू शकतो. बाकी तुम्हाला खूपच अवघड पेपर विचारला तर थोडंसं कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी वरती 3 लाइनर 4 लाइनर क्वेश्चन असू शकतात. लक्षात घ्या. आता भारताने संघराज्यात्मक शासन व्यवस्था स्वीकारले. पाठीमाग आपण बघितली, भारतीय संघराज्यातून कोणत्याही राज्याला फुटून जाण्याचा अधिकार नाही, म्हणजे भारत अखंड आहे, बरोबर. मग अखंड राखली, इथे जर बघितलं आपण, अखंडता राखली जावी, एकात्मता प्रस्थापित व्हावी. याच्यासाठी काय केलंय, संघीय शासन प्रबळ झालं पाहिजे, बरोबर, आणि त्याच्यासाठी उपाययोजना पण करण्यात आल्या पाहिजे. ओके, क्लिअर, समजलं. त्याच्यानंतर पुढची संज्ञा आहे सार्वभौम राष्ट्र. सरनाम्यामध्ये उल्लेख आहे, बरोबर. अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेपाने ढवळाढवळ करणाऱ्या परकीय राष्ट्रांना अधिकार आहे का, नाही. परराष्ट्रीय धोरणाबाबत सुद्धा भारत स्वतंत्र आणि सार्वभौम आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि शेवटची संज्ञा शासनाच्या उद्दिष्टाची घोषणा. तर भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये शासनाची ध्येय धोरणं कशी असावीत याचं मार्गदर्शन पण केलंय. त्याच्यानंतर ती कशी पूर्ण करावीत हे शासनाचं कर्तव्य आहे. सरनाम्यानुसार शासनाची ध्येय जी आहेत ना ती न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हीच असायला पाहिजेत, हे इथं हायलाइट करून दिलेलं आहे. तर अशा प्रकारे प्रिएम्बल मधल्या ह्या ज्या 12 संज्ञा आहेत ना, ह्या 12 संज्ञांची तुम्ही खूप चांगली तयारी करा. पुस्तकामधून तुम्ही आणखी याचा जो एक्स्ट्रा ऍडिशनल भाग आहे तो वाचून घ्या. प्रत्येक सेंटेन्स समजून घ्या. प्रत्येक सेंटेन्स कशा पद्धतीनं फिरवून विचारलं जाऊ शकतं याचा पण तुम्ही विचार करा. ठीक आहे, ओके. पूर्वीसारखं फक्त विधान वाचताय तुम्ही, फिल इन द ब्लँक्स करताय, तर असं नाहीये. अशा पद्धतीचे पेपर आता सेट पण होणार नाही, ते तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता याचं मूल्यमापन जर आपण बघितलं किंवा महत्व बघितलं तर सरनाम्याचे उद्दिष्ट ध्येय निश्चित करणं होय, बरोबर. अर्नेस्ट बार्कर काय म्हणतात, प्रिन्सिपल्स ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थेअरी. इथे त्यांनी भारताच्या राज्यघटनेची उद्देश पत्रिका छापली आहे त्यांच्या पुस्तकामध्ये. किती मानाची गोष्ट आहे बघा. त्यांचं काय मत आहे की राज्यघटनेची उद्देश पत्रिका इतकी उत्कृष्ट आहे की भारताने स्वीकारलेली राजकीय तत्व आणि प्रथा पाश्चात्य देशांनी स्वीकारलेली राजकीय तत्व आणि प्रथेपेक्षा श्रेष्ठ आहे. ते तुम्ही व्हॅल्यू ऍडिशन साठी लिहू शकता. ठीक आहे, ओके. तर यांनी ग्रंथाचं सार म्हणजेच राज्यघटनेची उद्देश पत्रिका म्हणून त्यांनी जोडलेली आहे, बरोबर. सगळ्या देशांच्या राज्यघटनाला सरनामा असतो, पण आपला श्रेष्ठ आहे, अद्वितीय आहे, असं कन्हैयालाल मुळशी म्हणतात, बरोबर. त्यांनी वर्णन केलंय की ती एक राज्यघटनेचं तत्वज्ञान सांगणारी राजकीय कुंडली आहे, घटनेची गुरु किल्ली आहे, अशा पद्धतीने त्यांनी इथं वर्णन केले. ठाकूरदास भार्गव यांचे पण शब्द लक्षात ठेवा. त्यांनी घटनेचा आत्मा म्हटलंय. जी एन जोशी म्हणतात राज्यघटनेचा सरनामा राज्यघटनेच्या आधीच सगळं काही सांगून जातो.
घटनेचा उगम, पद्धत, मान्यता, ध्येय यांचा उल्लेख याच्यामध्ये सापडतो. सुभाष कश्यप यांनी वर्णन केलेलं आहे. तर सुभाष कश्यप, अर्नेस्ट बारकर, पंडित ठाकूरदास भार्गव आणि कन्हैयालाल मुळशी, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. या सगळ्या लोकांनी आपल्या प्रियांबल बद्दल काय बोललेलं आहे हे तुम्ही इथं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर तात्विक अधिष्ठानामधला हा आपला पहिला पार्ट इथं पूर्ण होतो. सेशन कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि जर सेशन आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.